नमस्कार अस्मिता. नमस्कार. खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू. तुला इकडे बघून खूप छान वाटतंय. मला पण खूप मजा आहे. थँक्यू. आज आपल्या बरोबर आहे अस्मिता गोखले, कुमॉन अँडरसन मिल्सच्या संचालिका म्हणजेच डिरेक्टर. थँक्यू. अस्मिता, तुझी थोडीशी पार्श्वभूमी सांगशील का? तू कुठली मूळची आणि ते कशी कधी आलीस? मी मूळची पुण्याची, सदाशिव पेठेत वाढले, जन्म तिथलाच आहे. आणि US मध्ये मी 96 मध्ये आले. तर तेव्हा आम्ही शिकागोमध्ये होतो. माझा नवरा तिकडे होता, तेव्हा तिकडे आले आणि बरेच वर्ष त्याच्याबरोबर फिरत होतो. कारण तो कम्प्युटर कन्सल्टंट असल्यामुळे, त्याची तिथलीचा जॉब असल्यामुळे मी त्याच्याबरोबर फिरायचे. तर तेव्हा मी काही करत नव्हते, मी घरीच होते. पण 2 मुली होत्या माझ्या, आहेत म्हणजे अजून. तर छोट्या होत्या त्या आणि नवरा सारखा फिरतीवर असल्यामुळे त्यांच्याबरोबर घरी होते. त्या मोठ्या झाल्या हळूहळू. मग मध्यंतरी आम्ही 7 वर्ष बँगलोरला गेलो होतो. तर जेव्हा त्या लहान होत्या असं वाटलं की त्यांनी आजी आजोबांसोबत आणि बाकीच्या नातेवाईकांचा काळ घालवायला पाहिजे. म्हणून मग त्यांनी माझी मोठी मुलगी 4थीत होती तेव्हा आम्ही परत गेलो आणि 10वी पर्यंत ते तिकडेच वाढले. पण नंतर असं वाटलं की त्यांचं कॉलेजचं शिक्षण प्रॉब्ली इकडे बेटर होईल तिकडच्या पेक्षा. म्हणून मग आम्ही परत आलो ऑस्ट्रेलियाला. सो निघालो तेव्हा आम्ही सॅन अँटोनियोमध्ये होतो आणि मग टॅक्सी सापडल्यामुळे परत ऑस्ट्रेलियाला यायचा विचार केला. अच्छा, मला वाटतं खूप युनिक किंवा ऍटलिस्ट खूप रेअर तुझं आहे उदाहरण की लोक कारण एकतर जातात तरी किंवा येतात तरी, तुम्ही जाऊन परत आलात. मुख्य खुश आहात. आम्ही दोन्हीकडे खुश होतो. म्हणजे आम्ही परत गेलो होतो तेव्हाही आम्हाला काही प्रॉब्लेम्स नव्हते आणि आम्ही कधीच ठरवलं नव्हतं परत यायचं इकडे. वाटलं तर मुली येतील आणि त्या सिटिझन्स आहेत तर त्यांना पुढचं शिक्षण करायचं असेल ते इकडे येतील. तर आणि आमचं व्यवस्थित प्रस्थान बसलेलं होतं बँगलोरमध्ये, त्यामुळे परत यायचा कधीच विचार नव्हता. पण ते कॉलेजचं सगळं वारं सुरू झाल्यामुळे असं वाटलं की त्यांना ऑपॉर्च्युनिटीज तिकडे जास्ती आहेत. मग तेच एका थोड्या दिवसामध्ये आम्ही डिसाईड केलं की आम्हाला इकडे यायचं आहे. मग ते परत आलं तर मग जागा कुठली शोधायची ह्याच्यावरती होतं. आणि सिन्स माझा नवरा ट्रॅव्हल करतो तर त्याला पर्टिक्युलर जागेचा काही प्रश्न नव्हता. आणि मी आधी खूप नॉर्थ ईस्टमध्ये राहिले होते, त्यामुळे मुलींबरोबर एकटंच जर मला घरी राहायचं असेल तर मला नॉर्थ ईस्टमध्ये राहायचं नव्हतं, कारण मला स्नो शवल करायचं नव्हतं. म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की ऑस्टिनला येऊया, की होपिंग की मुली UT ऑस्टिनला जातील. पण इकडे आल्यानंतर मुलींनी डिसाईड केलं की तुम्ही जर ऑस्टिनमध्ये आहात तर मग आम्ही ऑस्टिनला नाही जाणार, म्हणून त्या ह्युस्टनला गेल्या. अच्छा, पण ह्युस्टन म्हणजे त्यामुळे त्या ह्युस्टनमध्ये शिकल्या आणि आता मोठी मुलगी आता दोघी नोकरी करतात. मोठी आता नॉर्थ ईस्टला असते, ती ह्याला असते प्रॉव्हिडन्स रोड आयलँडला, आणि तिकडे ती नोकरी करते मेडिकल फील्डमध्ये. आणि धाकटी ह्युस्टनमध्येच आहे, तर ती पण नोकरी करते. तुझं किती 7व्या-8व्या वर्षी झालं तर नाही, एवढे मोठे मुली वाटत नाही अजिबात तुझ्या असतील असं. सो मुलींचं बालपण फारच म्हणजे मी म्हणेन की दे वर ब्लेस्ड. हो, की आजी आजोबांचं आणि जसं आपलं बालपण केलं होतं सगळ्या कझन्स बरोबर किंवा सोसायटीमध्ये राहून फक्त खालती जाऊन मैत्रिणींबरोबर जे आपण घालवलं ते कुठेतरी मला माझ्या मुलींना द्यायचं होतं. आणि इथे राहून असं वाटलं की ते थोडंसं डिफिकल्ट आहे ते वातावरण क्रिएट करायला. ऑब्व्हियसली आमच्या सॅन अँटोनियोमध्ये भरपूर चांगले मित्रमैत्रिणी होते आणि आहेत अजून, आणि आम्ही खूप क्लोज होतो. पण कुठेतरी ते भारताचं जे वातावरण असतं ते आपल्याला इथे करता नाही येत निर्माण. आपण खूप प्रयत्न करतो, पण मग दे वर रिअली ब्लेस्ड. त्यांनी खूप मजा केली, जशी आपण मजा केली तशी त्यांनी पण केली. मस्त. सही. तुझ्या बालपणाबद्दल मला थोडंसं विचारायला आवडेल. काय विशेष कौशल्य काय होतं तुझं, सांग शाळेत? शुअर. आज मी सांगितलं की मी सदाशिव पेठेमध्ये माझा जन्म झाला, तिकडेच वाढले. त्यामुळे मी मूळची पुण्याची सदाशिव पेठी आहे. पण माझं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालं, कारण माझे बाबा नेव्हीमध्ये होते. तर आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला कधीतरी मूव्ह करावं लागेल. तर मग आईला वाटलं की जर मराठी मीडियममध्येच ठेवलं तर मग मुलांना प्रॉब्लेम येईल
पुढे कुठे गेलो तर, म्हणून मग आम्ही कॉन्व्हेंटला गेलो. पण हे करत असताना सदाशिव पेठेमध्ये महाराष्ट्र मंडळ खूप पॉप्युलर जागा आहे पुण्यामध्ये, आणि तिकडे मी लहानपणी मलखांब खेळायचे. तर मी दोरीवरचा मलखांब खेळले होते आणि जवळजवळ 9वी-10वी पर्यंत खेळले आणि स्टेट लेवल पर्यंत स्पर्धे. नंतर आम्ही आमच्या मलखांब घेऊन युरोपला गेलो होतो, शाळेच्या जे खेळ असतात सगळे त्याचा प्रदर्शन करण्यासाठी. सो आमची एक 15 दिवसांची टूर होती मी शाळेत असताना. अरे वा, सही आहे, एकदम मस्त. इथे घालूयात एक मलखांब, आता शिकव. हो, आता दोरीवरती चढणं खूप अवघड आहे, पण प्रयत्न करायला हरकत नाही. शुअर तू इतकी काटक आहेस की तू पण करशील आणि नव्या पिढीला पण शिकवू शकशील. पण मस्त, फारच छान वाटलं ऐकून, कारण की हे पण रेअर आहे. म्हणजे मुली असतात, नाही असं नाही मलखांबात. हो, आणि तेव्हा तरी खूप कमी होत्या. म्हणजे मलखांब म्हटलं की तो एक पोल आठवतो आणि मल्ल असं आठवतं, आणि दोरीवरचा मलखांब म्हणजे ऍक्च्युअली योगासनं करायला लागतात तुम्हाला दोरीवरती. मी अगदी म्हणणारच होते की तू दोरीवर आसनं करायची. हो, त्यामुळे दोरीवरती आसनं करायची, त्यामुळे अपर बॉडी स्ट्रेंथ लागायची, पायामध्ये खूप लागे, आणि तेव्हा गाजायचं. मजा होती, एक वेगळीच मजा होती पण ती करण्यामध्ये. फारच छान. मग इकडे आल्यानंतर तू म्हणलीस की तू मुलींची काळजी घेतलीस परत आल्यावर. हा, म्हणजे मी जेव्हा परत आलो तेव्हा माझी मोठी मुलगी 11वीला गेली होती आणि धाकटी मिडल स्कूल मधनं होती शेवटच्या वर्षाला. सो पहिले 1-2 वर्ष घरीच होते, पण तेव्हा तरी असं वाटत होतं की आता मुली मोठ्या झाल्या तर काहीतरी चालू करायला पाहिजे आपल्याला, कारण मग ते एकदम बाहेर पडणार आणि मग एम्प्टी नेस्टर्स जे आपण तिकडे म्हणतो की मग तेव्हा काय करायचं. सो जेव्हा माझ्या लहान होत्या मुली तेव्हा त्यांनी कुमान केलं होतं ॲज यंग स्टुडंट्स, आणि परत आल्यानंतर माझ्या धाकट्या मुलींनी परत चालू केलं होतं करायला. सो मग जिकडे ती शिकत होती त्याच कुमान सेंटरमध्ये मी नोकरी करायला चालू केली की टू कीप युअरसेल्फ बिझी. आणि मग हळूहळू तिकडे नोकरी करता 2-3 वर्ष तिकडे नोकरी केली, आणि मग नंतर असं लक्षात आलं की हे आवडते आपल्याला. आणि तिकडेच माझी एक मैत्रीण झाली, तिचं नाव अल्पना आहे, अल्पना मणियार. तर आम्ही दोघी तिथे नोकरी करत होतो, आणि तेव्हा असं वाटायचं की आपलं पण स्वतःचं काहीतरी असायला पाहिजे. म्हणून मग एक ऑपॉर्च्युनिटी आली जेव्हा अँडरसन कुमानची जी संचालिका आधीच्या होत्या शुभा बरोळकर, तर त्यांनी डिसाईड केलं की त्या रिटायर होत आहेत आणि त्यांना ते सेंटर कोणाला तरी द्यायचं होतं. तर मग आम्ही त्यांना अप्रोच झालो आणि मग ते वी टूक ओव्हर दॅट सेंटर. फारच छान. बाकीच्याही महिलांचं ऐकून आणि बघून असं वाटतं की कधी कधी असं यंगस्टर्सना वाटतं की आत्ता नाही गेलं तर कधीच नाही करता येणार, तर तसं नाहीये. तसं नाहीये. मी तर माझ्या वयाच्या 45व्या वर्षी कुमान सेंटर चालवायला घेतलं. सो दॅट वॉज समथिंग व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. नव्हतं एवढं, पण माझ्या माझा सल्ला मला नेहमी आठवतो की केल्याने होत आहे, परंतु आधी केलीच पाहिजे. सो ते लक्षात ठेवून मग मी सुरुवात केली करायला. सो खूपच मोठा धडा आपल्याला घेता येईल की इट्स नेव्हर टू लेट. डेफिनेटली नॉट, नेव्हर टू लेट. तुम्ही कधीही चालू करू शकता. आणि शुभाचं जे मी घेतलं होतं तर त्यांनी तर ते कुमान सेंटर जवळजवळ 25 ते 28 वर्ष चालवलं होतं. सो त्यांचं ते बहुतेक कॉन्स्टंटमधलं पहिलं सेंटर होतं शुभाचं, आणि मग ते 25 वर्ष त्यांनी चालवलं इथे. आणि त्याच्यात शी वॉज वन ऑफ माय इन्स्पिरेशन्स की कसं असावं कुमान सेंटर. सो कुमान सेंटरमधलं इन्स्पिरेशन जर मला विचारलं तुम्ही तर डेफिनेटली शुभा. आणि आयुष्यातलं तुझं प्रेरणास्थान कोण, हू इन्स्पायर्स यू? तसं बघायला गेलं तर भरपूर आहेत माझ्याकडे प्रेरणास्थळं. माझी बॅकग्राऊंड म्हणजे मी स्वातंत्र्य सैनिकांच्या फॅमिलीमधनं येते. माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळे आमच्याकडे खूप लोकांचा राबता होता. मी लहान होते तेव्हा असं कुणीही यायचं घरामध्ये, पत्रकार यायचे, स्वातंत्र्य सैनिक यायचे. सो हे सगळे लोकांचं जी करण्याची जी जिद्द होती ती बघून असं वाटलं की मला म्हणता येईल नाही की एक असं माझं स्फूर्तीस्थान आहे. खूप लोक होते माझ्या आयुष्यामध्ये जे येते आणि ते जे शिकवत गेले आम्हाला, संस्कार घडत आहे. त्यामुळे माझी आजी काय किंवा बाबा काय, आई काय किंवा आजोबा काय, ते सगळ्यांकडनंच खूप शिकले.
आणि ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही शाळेत जाता तर तुमच्या शिक्षिका असतात, आजूबाजूला लोक असतात, तर त्यांच्याकडनं तुम्ही शिकता. बरोबर. इथे सोनसळी दिवाळी चालू केलंस तू 4-5 वर्षांपूर्वी. अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. दिवाळीला तूच सांग अजून त्याच्याबद्दल. सोनसळी दिवाळी हा कार्यक्रम वार्षिक गेले 4 वर्ष आम्ही करतोय. आता हे 4थं वर्ष आहे. तो चालू झाला एक छोट्या कल्पनेने की इकडे आपण दिवाळी पहाट असं काही होत नाही. सो मराठी मंडळाचे बरेच कार्यक्रम असतात, गणपती असतो, दसऱ्याचे असतात, ते करायचे. ताकदीनातीन म्हणून एक दिवाळीसाठी कार्यक्रम मराठी मंडळ करत होतं, पण काही वर्षामध्ये त्यांचा तो खंड पडला होता. सो जेव्हा आम्हाला ही कल्पना सुचली तेव्हा असं वाटलं की आपण पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी दिवाळी पहाट हा कार्यक्रम होतो, तर आपण तो का नाही रेप्लिकेट करावा इकडे. बरं, पहाट म्हटलं तर अगदी लवकर उठून यावं लागेल इकडे आणि संगीताचा कार्यक्रम असतो पुण्यामध्ये. ऑब्व्हियसली आपल्या इथे ते जमणार नाही, म्हणून मग आम्ही सकाळ करायचं ठरवलं. सोनसळीची रूपरेषा साधारण सेम आहे, जी पहाटेला असते तशी, म्हणजे गाण्याचा कार्यक्रम असतो. सो आमचा पहिला जो पहिली सोनसळीची जी होती कार्यक्रम, त्याच्यासाठी लोकल कलाकारांनी कार्यक्रम बसवला होता गाण्याचा. आणि मग आम्ही ब्रेकफास्ट देतो, लंच देतो, छोटीशी एक भेट देतो परत आपल्याला दिवाळीची काहीतरी आठवण राहावी म्हणून, आणि मजा येते. आणि त्या ह्याच्यामध्ये खूप सारे व्हॉलेंटियर्स येतात एकत्र. तर आपण लहान होतो तेव्हा मला तरी आठवतं की आमच्याकडे फराळ बनायचा, तर तेव्हा आमच्या शेजारच्या बायका सगळ्या जवळ एकत्र यायच्या आणि मग ते एकत्र चकली करायच्या, एकत्र चिवड्या करायच्या. ते कुठेतरी इकडे होत नव्हतं. सो सोनसळीच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र भेटतो, सगळे एकत्र जेवण बनवतो. आणि अजून एक खासियत सोनसळीची आहे की आम्ही घरी स्वयंपाक करतो, जवळजवळ 300-350 लोकांसाठी. सो जबरदस्त, बाप रे, कमाल. सो आणि पण हे व्हॉलेंटियर्स शिवाय होत नाही, आणि वर्षानुवर्ष आमचे व्हॉलेंटियर्स वाढायला लागलेत, त्यामुळे मला त्यांचे खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात. आणि लोक आम्हाला विचारतात की तुमचं सोनसळीचं यावर्षीचं कधी आहे, आम्हाला व्हॉलेंटियर करायला यायचं आहे. सो जरूर या, आम्हाला खरंच खूप मजा येते तुमच्यावर काम करत. पण मी सोनसळी मी एकटी करत नाही, माझ्याबरोबर वृंदा पेडणेकर आहे आणि सचिन देशमुख आहे. सो आम्ही 3 जण मिळून करतो. मी पहिल्या सोनसळीला जेव्हा केलं होतं तेव्हा आम्हाला कुठल्याच ऑर्गनायझेशनचा पाठिंबा नव्हता, त्यामुळे आम्ही काही मित्रमैत्रिणी एकत्र येऊन काहीतरी करायचं या हेतूने चालू केलं. पण हे असं करायचं तर मग आपल्याला रेंट करायला पाहिजे जागा किंवा खरेदी करायला पाहिजे जेवणाची, तर ह्याच्यासाठी मग छोटंसं टोकन म्हणून एक तिकीट लावलं. पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही सगळा खर्च वगळता आमच्या लक्षात आलं की आमच्याकडे जवळजवळ $1000 राहिलेत. सो मग हे $1000 आम्ही पहिल्या वर्षी एक जी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन होती ज्यांनी आम्हाला मदत केली होती जागा मिळवण्यासाठी, तर त्यांना आम्ही ती डोनेट केली. आणि त्याच्यातून आम्हाला कल्पना आली की हा उपक्रम आपणच का नाही चालू करूया. आपण दरवर्षी कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी सगळ्यांना आहे, तर त्याच्यासाठी म्हणून मग आम्हीच नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन चालू केली. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं नाव आहे समावाना चॅरिटी. आणि मग त्याच्या थ्रू आम्ही प्रत्येक वर्षी डोनेशन देतो. सो दिवाळीच्या निमित्ताने आपण एकत्र येतो, मजा करतो, सगळं करतो, पण कुठेतरी समाजाला हातभार लागायला पाहिजे ही भावना त्याच्या पाठीमागे. येस, हेच मला खूप विशेष वाटतं की इथे आनंद साजरा करतोच आपण आपल्या वर्तुळात, परंतु तुम्ही त्या मिळालेल्या रकमेतनं गरजूंना दान करता. हे जे एक सामाजिक भान आहे आणि त्यांनी अजून म्हणजे त्यांचं आयुष्य तुम्ही प्रकाशमय करता आणि दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होते, म्हणजे राईट, इन इट्स ट्रू इसेन्स. करेक्ट. आणि समावानाचं अजून एक आहे, वी कॉल इट अ ग्रीन मुव्हमेंट. सो आमच्याकडे स्टीलच्या 75 ताळ्यांचं सेट आहे पूर्ण. सो आजकाल आपल्याला पेपर वेस्ट जर कमी करायची असेल तर तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल तर तुम्ही ते जरूर रेंट करू शकता. सो त्यामुळे गो ग्रीनला सुद्धा आपण हातभार लावू शकतो. वा, उत्तम, फारच छान. नाव काय म्हणलीस तू संस्थेचं? समावना चॅरिटी. मग त्याचा अर्थ काय? समावना म्हणजे समावून घेणे, सगळ्यांना समावून घेऊन काहीतरी कार्य करणे, म्हणून समावना चॅरिटी. अच्छा.
इंटरेस्टिंग. कुमोनची समजा तू म्हणली शिकवायला आधी सुरुवात केली जेव्हा तू, तेव्हा तुला वाटलं होतं का की एक दिवशी तू डिरेक्टर होऊन यशस्वीरित्या एक अख्खं सेंटर चालवशील? अजिबात नाही. खरंच नव्हतं वाटलं की असं बिझनेस चालू करेन किंवा हे खरं स्वप्नात नव्हतं. पण झालं ते. जर साथ असली की बरोबर होते. जसं मी सांगितलं की हे मी एकटीने चालू नाही केलं. माझी मैत्रीण आहे अल्पना मनियार, त्यामुळे तिने पुश केलं आणि मग त्याच्यामुळे झालं. पुढच्या पिढीला काय तुला संदेश द्यायला आवडेल? त्याला कपल ऑफ देम, म्हणजे दोन आहेत. एक तर माझ्या आईचं ब्रीदवाक्य जिने मनाशी पण सांगितलं होतं की केल्याने होत आहे तुम्ही, परंतु आधी केलंच पाहिजे. त्यामुळे करत राहा, काही ना काहीतरी करत राहा. आणि मी अजून एका ठिकाणी वाचलं होतं की रोज 1% जरी तुम्ही चांगलं केलं कालच्यापेक्षा, सो युअर कॉम्पिटिशन इज नॉट विथ एनीवन, पण युअर कॉम्पिटिशन इज विथ युअर सेल्फ. सो तुम्ही जर काल होतात त्याच्यापेक्षा आज 1% जास्त केलं तर मग वर्षभरात तुम्ही कुठे पोचाल हे विचार करा. सो नवीन पिढीने हेच लक्षात ठेवायला पाहिजे की काल झालं ठीक आहे, जाऊ दे, पण मी आता आज नवीन काय करू शकतो किंवा आजच्यामध्ये काय सुधारणा होईल जी माझ्या पुढच्या आयुष्यासाठी मदत होईल. तिचं स्वतःच उदाहरण आहे आपल्याला बघायला. ती म्हणली की समर्थ रामदास स्वामींचं जे वचन आहे, केल्याने होतं आहे रे, आधी केलेच पाहिजे, हे अगदी खरं आहे. म्हणजे जे स्टार्ट, मला वाटतं कार्व्हरचं वाक्य आहे, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरचं, स्टार्ट विथ वेर एव्हर यू आर विथ व्हॉट एव्हर यू हॅव. तसंच तेच आहे ते. म्हणजे तर आधी करणं गरजेचं आहे, किती छोटं का असे ना पाऊल उचला. हो, म्हणजे आता साधारण सांगायचं तर आम्ही ट्रेकिंग करतो. त्यामुळे आम्ही जेव्हा पहिल्यांदा चालू केलं होतं परत इकडे आल्यानंतर, तर साधं 2 मैल किंवा 4 मैल चालायचं असेल तरी खूप असं वाटायचं की आपण भरपूर चालून आलो. पण हळूहळू करत गेलो आणि आता होतं, म्हणजे 10 मैल 12 मैल चालून येतो, पण काही जास्ती वाटत नाही. सो एक पाऊल पुढे. सो जे काय म्हणते ना मी की केल्याने होत आहे की एका पुढे एक पाऊल टाकतच राहायला पाहिजे आणि ते होतं बरोबर सगळं. हा, म्हणजे यशाचं मोजमाप हे नाही आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या मध्ये किती आहात, हे आहे की तुम्ही सुरुवात कुठे केली, काल काय केलं आणि आज काय केलं, प्रगती किती तुम्ही साध्य केली, हे याच्यातच यश आहे. हे अगदी मोलाचे शब्द आहेत. खरंच खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आज अस्मिता. खूप धन्यवाद. तुला नवरात्रीच्या शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना आणि तुला पण नवरात्रीच्या शुभेच्छा.